हाय, लाईफ ऑफ आदिराज अँड मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज छान रेडी होऊन कुठे चालले आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओला इतका छान रिस्पॉन्स देता ना, त्याबद्दल सगळ्यांना खूप थँक्यू. मी एक नवीन क्रिएटर असून सुद्धा मला इतका छान रिस्पॉन्स मिळतो आणि हे बघून मला नवीन व्हिडिओ काढायला अजून मोटिवेट मिळाले. त्यानंतर आम्ही आज ना आमच्या गावच्या देवीला जाणार आहोत. म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे, जिकडे आमची शेती वगैरे, तिकडे एक देवीचं मंदिर आहे. तिकडे आम्हाला दर्शनाला जायचं आहे. आदिराज झाल्यापासून आम्हाला जायचं होतं, पण मी डिलिव्हरी झाली तेव्हा 6 महिने माझे माहेर होते. त्यानंतर मी एप्रिल महिन्यामध्ये आले, तेव्हाही खूप ऊन होतं आणि तो छोटा होता, तेव्हाही आम्हाला जाणं नाही झालं. आणि आज मंगळवार सुद्धा आहे ना, आदिराजच्या पप्पांना आज वेळ आहे, तर म्हटलं त्याला आपण आज देवीच्या दर्शनाला जाऊ. आम्ही आमचं लग्न झालं तेव्हा गेलो होतो एकदा, आणि त्याच्यानंतर मी 7 महिने प्रेग्नंट होते तेव्हा मी तिथं त्या दर्शनाला गेलो होतो आम्ही त्या देवीच्या. त्यानंतर आमचं जाणंच नाही झालं. आज आम्ही आदिराजला घेऊन चाललोय. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी तुम्हाला आमच्या गावच्या देवीचं मंदिर दाखवते. मला देवीची ओटीचं सगळं सामान घेऊपर्यंत आदिराजाचं इथं बसला होता ना, आपण जसं फोनवर बोलतो ना तशीच तो फोनवर बोलायची ॲक्टिंग करत होता. आम्हाला जायला थोडा अर्धा पाऊण तास लागणार होता, त्यामुळे मला आदिराजच्या सुद्धा काही गोष्टी कॅरी कराव्या लागतात. त्याचे डायपर असतील, पाणी असतील किंवा एखादे स्नॅक्स असतील, सगळ्या गोष्टी मी घेतल्या. त्यानंतर आम्ही रेडी होऊन जायला निघालो. मी आज छान साडी नेसली होती. देवीला जायचं म्हटल्यानंतर आपण साडी नेसली ना, आपल्याला सुद्धा वेगळं फील येतं, खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही देवीच्या मंदिरात पोहोचलो. हे आहे आमच्या हातवळणच्या देवीचं रेणुका मातेचं मंदिर. आणि देवीची सुंदर अशी मूर्ती बघितली ना, मनाला खूप प्रसन्न वाटलं. तिथे नवरात्रीत आणि चैत्र महिन्यात यात्रा असते ना, तेव्हा खूप गर्दी असते. त्यानंतर मी जे घरून सामान आणलं होतं ओटीचं, ब्लाऊज पीस आणि ते बाकीच्या गोष्टी, ते सगळं एका ताटात घेतलं. त्यानंतर आदिराजच्या पप्पांनी नारळ, प्रसाद आणि हार फुलं सगळं आणलं होतं. हे सगळं गुरुजींकडे दिलं. देवीची ओटी भरली. अधिक महिना चालू असल्यामुळे ना थोडेफार काही लोक देवीला येत होते, थोडी गर्दी होती. त्यानंतर ना आदिराजला त्याचे पप्पा आतमध्ये दर्शन करायला घेऊन गेले होते. त्याला जय कर म्हणल्यानंतर ना तो फक्त हात जोडूनच दर्शन घेतो, तो खाली डोकं टेकवतच नाही. त्याचं दर्शन घेऊन झालं. त्यानंतर ना आम्ही बाहेर थोडा वेळ बसलो होतो. इथे ना 2-3 डॉग होते. आदिराजला डॉग खूप आवडतात. तो तालमीत जातो ना तेव्हा सुद्धा तिथे डॉगसोबत खेळत असतो. आणि आत्ताही त्याला खेळायचं होतं, पण आम्ही काय त्याला खाली सोडलं नाही. त्यानंतर ना आमच्यापेक्षा घरी जायची घाई आदिराजलाच जास्त झाली होती. तर माझ्या अगोदर तिथे जाऊन बसला होता. त्यानंतर आम्ही घरी आलो. आम्हाला घरी येईपर्यंत ना 6 वाजले होते. आदिराजसाठी सगळ्यात अगोदर मी चिरा केला. तो चिडचिड करायला नको ना, म्हणून सगळ्यात अगोदर त्याचं खाण्याचं केलं. त्यानंतर मी बाल्कनीत कपडे आणण्यासाठी गेले होते, तर तो सुद्धा माझ्या मागे आला होता. मी तो गोकर्णाचा वेल लावलं ना, त्याला तो तोडायला बघत होता. त्याला नको म्हटलं, तो खूप रडायला लागला. त्यानंतर तो घरातच येत नव्हता. मग त्याला म्हटलं चल मी तुला आजीला व्हिडिओ कॉल करून देते. तेव्हा कुठं तो घरात आला. त्यानंतर TV बघत बसला. तोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवल्या. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं हाऊसवाईफ असेल ना, तर तुम्ही सुद्धा हे नक्की रिलेट कराल. आपण कुठे जरी गेलो ना, तर घरी आल्यानंतर आपल्याला सगळे कामे करावीच लागतात. आणि आपल्याला सुद्धा याचाच आनंद मिळतो की आपलं घर छान आपण आवरले, सगळे कामं आपली पूर्ण झाली ना, त्यातच आपल्याला समाधान मिळतं. त्यानंतर मी आज इथे डाळ भात कुकर लावत होते. रात्री डाळ भात मी एकटीच खाते, त्यामुळे माझ्या एकटीसाठीच मी कुकर लावलं. त्यानंतर बाकी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडं कॅमेरा क्वालिटीमुळे म्हणा, किंवा मला कदाचित कॅमेराचा अँगल सेट करता येत नसेल, म्हणून थोडं व्हिडिओ एक ब्लॅक दिसत असतील तर प्लीज तेवढं समजून घ्या. कारण की मी हळूहळू शिकते, एडिटिंग शिकते, कॅमेराचा अँगल सेट करायचा असेल किंवा मग सगळ्या गोष्टी मी नवीन शिकते. मग नवीन सुरुवात केलेली आणि सुरुवातीच्या काळातच ना मी जर गिल्ट मनात ठेवलं ना की मला जमत नाही किंवा मी करू शकणार नाही, तर मी पुन्हा कधीच ते करणार नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे सुरुवात केल्यानंतरच माणूस शिकत जातो. आणि मी सुद्धा हळूहळू सगळ्या गोष्टी शिकते. मला माहिती आहे तुम्ही मला खूप सपोर्ट कराल. माझ्या शॉर्ट व्हिडिओला जितकं प्रेम दिलं ना, तितकं लॉंग व्हिडिओला सुद्धा द्या. थोडं माझ्याकडून बोलण्यात काही चूक झाली असेल किंवा माझा व्हॉइसवर एवढा छान नसेल, तर मी हळूहळू सगळे प्रयत्न करते. आणि येणाऱ्या काही काळात ना तुम्हाला माझ्यासुद्धा छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा माझी डेली फॅमिली ब्लॉग आवडत असतील, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचा सपोर्ट मला माझे ड्रीम कंप्लीट करायला नक्कीच मदत करणार आहे. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.